दिल्ली जोगळेकर. हिंदी मराठी गीतांचा एक सुंदर आविष्कार आपण या ठिकाणी ऐकत आहात. खास मराठी सारेगम विजेती आणि संगीत सम्राट विजेती हा सांगली नगरीच्या गणरायाच्या दरबारामध्ये शानदार या ठिकाणी आगमन होते आणि सुंदर असं स्वागत सांगलीकरांच्या वतीने या ठिकाणी आता होईल. नमस्कार 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 सगळ्यांना. कसे आहात सगळे? इकडचा आवाजच नाहीये. कसे आहात सगळे? मजा येते? आवडतात गाणी? मस्त. मी जास्त काही बोलणार नाही. गणेशोत्सव चालू आहे आणि इतका सुंदर इथे तुम्ही मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि खूप कौतुक तुमचं सगळ्यांचं. आणि तुम्ही खूप सगळेजण छान दिसताय. इकडे येऊन मला खूप छान वाटतंय. तर मला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार. आणि तुमचं मनोरंजन हे माझं कर्तव्य आहे. सो जास्त काही बडबड न करता आपण पहिल्या गाण्याला स्टार्ट करूया. चालणार आहे? मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. सो पहिलं गाणं जे आहे माझं ते मध्यंतरी जी शिवाजी महाराजांवरती छत्रपती शिवाजी महाराजांवरती जी शृंखला आली होती, जे अष्टक आलं होतं त्याच्यामधलं म्हणजे पावनखिंड, फर्जंद, सुभेदार अशा चित्रपटांमधला शेर शिवराज हा चित्रपट होता. आणि त्या चित्रपटामध्ये माझं एक गाणं होतं जे माझ्या अत्यंत लाडक्या मित्रांनी कंपोज केलंय, देवदत्त मनीषा बाजी. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. देणार? चला मग स्टार्ट करूया. छत्रपती शिवाजी महाराज की येळकोट येळकोट. सदानंदाचा क्या बात आहे. तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून ना मला खूप मजा येते. खूप छान वाटतं इकडे गाताना सुद्धा. मला अजून थोडी तुमची एनर्जी लागणार आहे कारण आम्हा कलाकारांना
खूप एनर्जी लागते जी प्रेक्षकांकडनं मिळते. खरं तर रंगमंच असतोच, पण तुमच्या सगळ्यांची एनर्जी, तुमच्या सगळ्यांचे हावभाव, तुम्ही ज्या प्रकारे डोलताय त्याने आम्हाला काहीतरी एक मिळत जातं. सो हो ना काकू, हो की नाही? येस. तर पुढचं गाणं आहे माझं खूप आवडीचं गाणं आहे, ज्या गाण्याने मला ओळख मिळाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्र जगभरामध्ये कदाचित. सो हे गाणं खरं तर मी गायलं नाहीये, पण बरेच जण मला या गाण्याने ओळखतात. सो माझ्या करिअरची सुरुवात झालेलं गाणं आज तुमच्यासाठी मी गातेय, आपल्या गणपतीच्या समोर गातेय. सो आय होप तुम्हाला आवडेल. आवडलं तर माझ्या बरोबर तुम्ही साथ देणार माझी? ओके, लेट्स गो. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. जुहिली पावली आणि सांगलीकरांनी खऱ्या अर्थाने मन जिंकलेली आहे. फक्त दोनच गाण्यामध्ये आपण आवाज, ताल, सूर अत्यंत सुंदर सुरेल असं सादरीकरण जुहिली जोगळेकरीने केलेलं आहे.
आणि आता जुईलीच्या उपस्थितीमध्ये आणि मान्यवरांच्या साक्षीने या सांगली नगरीच्या जडणघडणीमध्ये योगदान देणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्ती आपल्याला माहिती आहे. आज आपण असा एक सन्मान करणार आहोत, जीवन गौरव सन्मान करणार आहोत आणि त्या जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी आहेत. कबड्डी खेळातून आपण सांगली जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे नाव संपूर्ण देशभर केलेलं आहे. कबड्डी खेळातून आपण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात देखील उत्तुंग भरारी घेतलेली आहे. तत्कालीन सांगली नगर परिषदेचे नगराध्यक्षपद भूषवलेले आहे. आपल्या कबड्डी खेळातील योगदानाबद्दल आपणास यावर्षी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने स्वर्गीय कबड्डी महर्षी शंकरराव तथा साळवी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. आपल्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा सार्थ अभिमान आमच्या विजयंत मंडळाला आहे आणि म्हणूनच आम्ही हे आपणा सदस्य सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करीत आहोत. आणि या सन्मान चिन्हाचे मानकरी आहेत माननीय श्री रामचंद्र तुकाराम घोडके, अध्यक्ष सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन. महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा हा कबड्डी क्षेत्रामध्ये अग्रेसर जिल्हा आणि यासाठी आपण आपल्या आयुष्यभर दिलेल्या योगदानाबद्दल आज जीवन गौरव पुरस्काराने माननीय रामचंद्र तुकाराम घोडके बापू यांना सन्मानित या ठिकाणी करण्यात येत आहे. आपल्या सर्वांना आनंद वाटावा. सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, ही नाट्य पंढरी आहे, अध्यात्माची पंढरी आहे, क्रीडा पंढरी आहे. आणि या मातीमध्ये अनेक मल्ल तयार झाले, जसे आमच्या आप्पांसारखे. असे खास रामभाऊ घोडके बापू यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी होत आहे. अत्यंत सुंदर कार्यक्रम चालू आहे आणि यामध्ये जे 2 पुरस्कार प्रदान होत आहेत. सर्वांना 54 वर्षामध्ये साधारण 40-42 वर्ष अध्यक्ष बदल केला नव्हता. ते जे जुने अध्यक्ष होते ते आता नाही आहेत, हयात नाही आहेत, ते स्वर्गवासी झालेत. त्यांचंही नाव सुरेशदादा पाटीलच. पण 42 वर्ष एकच अध्यक्ष. आणि दुसरं हे सुरेशदादा की मंडळाचं पहिली पार मारण्यापासून, खांब रोवण्यापासून तो गणपती सत्तीकरांच्या मधनं मंडळामध्ये आणून बसवणं आणि पुन्हा तिथं पोच करण्यापर्यंत. आणि जसं आज आपण स्वच्छतेचं किंवा मागं कुठलेही हे ठेवत नाही, कचरा ठेवत नाही किंवा काय नाही, तर अशी प्रत्येक गोष्ट वेचून वेचून काम करणारे म्हणजे दादा. खरं 42 वर्षात दादांचा स्वतःचा एक हट्ट होता की अध्यक्ष बदलायचा नाही. आणि असे हे दादा की ज्यांनी खरोखर मंडळ घडवलं, अनेक खेळाडू घडवले. दादा स्वतः आपल्या मंडळाची होडी होती, विजयंत मंडळाची, आणि पंचक्रोशीमध्ये ती कायम 10 वर्ष तर त्याने पहिला नंबर सोडला नव्हता. आणि दादा त्या होडीच्या हौलावर असायचे. तर अनेक गोष्टी सांगता येतील दादांच्या बाबतीत. ते नगरसेवक होते, खरं कधी नगरसेवक म्हणून वागले नाहीत. समाजसेवा, सामाजिक कार्य हेच त्यांचं ब्रीदवाक्य होतं. अशा या आपल्या दादांचा आणि रामभाऊ घोडके बापूंचा सत्कार करणं हे आपल्या फक्त मंडळाचंच नाही तर संपूर्ण समस्त सांगलीकरांचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून हा आपण सत्कार करतोय. तर दादा तुम्ही हे वाचून दाखवा. आणि जीवन गौरव पुरस्कार सन्माननीय रामभाऊ घोडके बापू आपल्या जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा आणि देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर सुद्धा कबड्डीच्या माध्यमातून आणि या नगरीचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम अनेक मान्यवरांना आणि खेळाडू ज्यांनी घडवले. अशा क्रीडा नगरी सांगली नगरीचा आज आपण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आहोत. माननीय रामभाऊजी घोडके बापू, जोरदार सांगलीकरांनी आपल्या सर्वांच्या वतीने होणारा हा सन्मान आहे आणि आजही तो विजयंत मंडळाच्या वतीने या ठिकाणी होत आहे. यानंतर सुरेशदादा अण्णासाहेब पाटील, अध्यक्ष विजय मंडळ मारुती चौक सांगली 2025,
मंडळाची स्थापना सुमारे 54 वर्षापूर्वी झाली आणि स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून या मंडळाचा संपूर्ण कार्यभार म्हणजे आपले दादा मंडपाचे खड्डे खणणे, डांबर सडक घालणे, सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी, मंडप सजावट, मिरवणुकीचे नेटकं नियोजन, अगदी पहिल्या पताका लावण्यापासून गणपतीची मूर्ती सत्तीकरांच्या वाड्यामधून पुन्हा प्रतिष्ठापन करण्यापर्यंत प्रत्येक निर्णयामध्ये दादांचा हातभार असतो आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आता होतोय. मान्य सुरेश दादा अण्णासाहेब पाटील एक ज्येष्ठ आमच्या या 2025 चे अध्यक्ष आहेत. गेली 54 वर्ष खड्डे काढण्यापासून गणेशोत्सव पार पाडण्यापर्यंत आणि मिरवणुकीचा शेवट निरोप करेपर्यंत जे हाडाचं काढं करून खऱ्या अर्थाने ज्याने आयुष्यामध्ये या चौकाला वैभवामध्ये भर घातली, आपांचे अत्यंत निकटचे सहकारी म्हणून आणि पृथ्वीराज भैया, गौतम भैया यांनाही त्यांच्या बरोबरीने साथ देणारे सुरेश अण्णासाहेब पाटील यांनाही जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. अनेक मान्यवर मंडळाचे या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सलग कार्यक्रम चालू राहणार आहे, मध्ये काही होणार नाही आहे. विजय कडने सुद्धा आता मी निरोप घेणार आहे कारण मला माझ्या कमानीवरती जायचं आहे. मध्ये संपन्न आणि साकार झालं. विजयंत मंडळ सन्माननीय पैलवान पृथ्वीराज भैया पवार, सन्माननीय पैलवान गौतम दादा पवार नेहमीच आपल्या सांगलीसाठी एक धडपडणारं उमद नेतृत्व म्हणून आपण सर्वजण ज्यांच्याकडे पाहतो आणि आपण नेहमी म्हणतो की या कृष्णाकाठी एक योद्धा उभा आहे आणि त्या योद्ध्याचं नाव पैलवान पृथ्वीराज भैया पवार आहे. एकदा जोरदार टाळ्या विजयंत मंडळ सांगली यांच्यासाठी. पुढील कार्यक्रम सलग आता या ठिकाणी सुरू होईल आणि त्यानंतर निघणाऱ्या भव्य मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावा आणि हिंदुत्व आंदोलनाच्या टिळक चौक कमानीजवळ आपलं स्वागत आणि निरोप समारंभ